हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझा सिलेंडर संपल्यावर कोणत्या शेगडीचा वापर करते। तर आता आहे ना मी नवीन शेगडी आणलेली आहे, तर चला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। ती वापरण्यासाठी ना खूपच सिंपल आहे आणि त्याच्यामुळे त्या शेगडीवरती ना सर्वच प्रकारचे भांडे बसतात। तर फक्त आहे ना तिचं गुड असतं ना भांड्याचं, तर ते सपाट पाहिजे असं प्लेनवालं। तर चला मी तुम्हाला दाखवते। आणि आता सिलेंडर पण लवकर भेटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी जुगाड करावंच लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी आहे ना हा पर्याय निवडलेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीची शेगडी घेऊ शकता। तर चला मी तुम्हाला आहे ना दाखवते कशा पद्धतीची आणलेली आहे मी। तर हे बघा, आता आहे ना मी अशा पद्धतीची शेगडी आणलेली आहे, तर बघू शकता तुम्ही। तर थोडा यूज केलेला आहे मी तिचा, तर तुम्हाला मी जवळून दाखवते। तर ह्या शेगडीवरती ना कोणत्याही प्रकारचं भांडं बसतं आणि तिच्यावरती टायमिंग पण तुम्ही सेट करू शकता। तर चला मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते। तर हे बघा, अशा पद्धतीची शेगडी आहे। तर थोडा स्वयंपाक वगैरे बनवते ना, थोडीशी खराब झाली। तर ही आहे ना खूप, हा जो सर्कल आहे ना तर खूप लाल होतं तो शेगडी ऑन केल्यावरती, आणि खूप गरम होते, तापती, त्याच्यामुळे जपूनच वापरायचं आहे इथं। तर बघा इथं दिलेलं आहे नोटीस, द काय सेरॅमिक प्लेट इज हॉट आफ्टर कुकिंग, प्लीज डोंट टच विथ युअर हँड, असं दिलेलं आहे। तर त्यांनी नोटीस पण दिलेली आहे। आणि हे बघू शकता विल्सन कंपनीची आहे, क्लार्क। आणि इथं बघा आता हे दिलेलं आहे, तुम्ही असं म्हणजे फ्राय करण्यासाठी किती टेम्परेचर ठेवू शकता। परत अजून हॉटपॉट हे बघा सूप बनवण्यासाठी, आणि हा टायमर आहे। तर मी टायमरचा काही वापर करत नाही, आणि हे ऑन ऑफचं बटन आहे। आणि इथं बघा कमी जास्त करता येतं आपल्याला हे व्होल्टेज। तर चला मी तुम्हाला आहे ना ऑन करून पण दाखवते। आणि हिच्यावरती ना असे सपाट बुडाचे भांडे पाहिजे, म्हणजे बघा अशा प्रकारचं मी पॅन घेतलेलं आहे चपात्यांसाठी। जे सपाट असे भांडे आहे ना प्लेन बुडाचे, तर ते मी याच्यावरती यूज करते। तर आता मी तुम्हाला ऑन करून दाखवते। ते ऑन केलं आहे, आणि हे बघा इथं टच करायचं, ऑन होतं आहे। आणि याच्यावरती ना आता आपल्याला टेम्परेचर बघा 700, तर याच्यापेक्षा तुम्ही कमी पण करू शकता। याच्यावरती असं फिरवायचं असं। आणि याच्यावरती मेन पॉईंट हा आहे का याच्यावरती चपात्या पण छान होत्या। तर 2400 वॅटची ही संपूर्ण। तर हे बघा मी याच्यावरती हॉटपॉटचं आहे ना, याच्यावरती 2400 होतं लास्टवालं। तर मी याच्यावरती चपात्या बनवते, आणि बघू शकता इतकी लाल लाल होऊन जाते शेगडी। पहिल्या दिवशी तर मी थोडी घाबरले होते, कारण खूपच अशी गरम होती ती। आणि हा जो पॅन आहे ना, मी याच्यावरती चपात्या बनवते। तर बघू शकते अशा पद्धतीने। आणि याचे टेम्परेचर कमी जास्त करता येतं चपात्यांचं पण। तर याच्यावरती ना याच्यावर ठेवलं ना तर चपात्या थोड्या कडक येत्या, पण मग 2400वर ठेवलं ना तर मस्त नरम नरम येत्या। तर बघू शकता अशा पद्धतीने। आणि मी कुकरचा सुद्धा वापर करून बघितलेला आहे। तर कुकर थोडं आहे ना माझं सपाट बुडाचं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं आहे ना डगडग करतं। पण सिलेंडर संपला होता ना त्यावेळेस मी यूज केलेलं होतं। तर बघू शकता अशा पद्धतीने। तर आता मी ऑफ करते। हे बघा, ऑफ केल्यानंतर याच्या खाली ना फॅन असतो, लगेच हात लावायचा नाही आहे। आणि हे बटन आहे ना ऑफ केलं का लगेच आपण वरती जे पिनाचं बटन असतं ना, तर ते बंद नाही करायचं, कारण खाली आहे ना त्याला फॅन दिलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीचा फॅन आहे। तर ते ना ऑटोमॅटिक बंद होतो फॅन, आणि त्याच्यानंतर मग आहे ना बटन बंद करायचं आहे मेन। तर अशा पद्धतीची शेगडी आहे। तर चला मी आता तुम्हाला आहे ना शेगडीवरची चपात्या बनवून दाखवते। तर आता आहे ना मी ऑन करते। तर आता थोडं जास्त आहे ना तापू द्यायचं, आणि नंतर चपात्या बनवायचे।
तर बघू शकता तुम्ही किती छान अशा चपात्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि खूप अशा नरम नरम मऊ मऊ चपात्या बनवता येतात या शेगडीवर. जर तुम्ही जर घेतलेली नसेल शेगडी तर अशा पद्धतीची शेगडी नक्की घ्या. तर तुम्ही पण अशा पद्धतीची शेगडी घेऊ शकता. तर सर्वच भांडे बसतात त्याच्यामुळे याला काहीच टेन्शन नाही आणि स्वयंपाकाचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. सिलेंडर जरी संपला ना तर आपल्याला हा पर्याय खूपच म्हणजे फायद्याचा आहे. तर चला मग तुम्हाला पण म्हटलं माझं म्हणजे मी कशा पद्धतीची शेगडी वापरते तर तुम्हाला पण फायदा होईल. त्याच्यामुळे मी ना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कारण आता सिलेंडर काही लवकर भेटत नाही त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा व्हिडिओ. तर माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की कशा प्रकारची आपण शेगडी वापरली पाहिजे. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.